महायुती आमच्याबरोबर आहे, महायुतीचे घटक पक्ष आमच्याबरोबर आहेत, आमची चर्चा सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये साम, दाम, दंडभेद वापरून या सगळ्यांचा भाजपचाच अध्यक्ष होईल असं काही लोकांचं, काही विश्लेषकांचं म्हणणं होतं. पण या सगळ्या विश्लेषकांचं आणि चंद्रकांत दादांच्या सगळ्या अपेक्षांना फाटा देत विश्रुत कदम आणि जयंत पाटील यांनी मात्र करेक्ट कार्यक्रम करत महाविकास आघाडीचा झेंडा जिल्हा परिषदेवर फडकवला आहे. आता जिल्हा मध्यवर्ती बँक, सांगली बाजार समिती आणि जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचं वर्चस्व तयार झालेलं आहे. सर्वाधिक जागा जिल्ह्यातल्या भाजपनं लढवलेल्या होत्या, पण भाजपला आपल्याला माहीत आहे की भाजपचं अतिशय धुळदाण झाली. भाजपला ज्या जागा 50 लढवल्या त्यावेळी फक्त 16 जागा जिंकता आल्या आणि त्या 16 जागांमध्ये सुद्धा फक्त 2च तालुक्यामध्ये त्यांना जास्तीत जास्त जागा मिळाल्या. म्हणजे एक तर मिरजमध्ये आणि जतमध्ये या 2 तालुक्यामध्येच फक्त त्यांचा सगळा 90% परफॉर्मन्स राहिलेला आहे. आणि 10 तालुके जिल्ह्यात आहेत, ते 10 तालुक्यापैकी 2 तालुक्यांमध्ये चांगला परफॉर्मन्स आणि वाळवा आणि आटपाडीमध्ये फक्त एक जागा अशी आलेली आहे. आणि उर्वरित 6 जिल्ह्यामध्ये भाजपचा एकही जिल्ह्यावर सदस्य नाही. दुसऱ्या बाजूला भाजपचे 4 आमदार आहेत, ते 4ही आमदार म्हणजे एक सत्यजित देशमुख आहे, ते शिराळ्यात आहे, ते शिराळ्यातनं सांगलीत फारसे येत नाहीत. त्यामुळे ते पालकमंत्र्यांनी त्यांचा समन्वय किती आहे याच्याबद्दलचा विषय आहे. त्यानंतर सांगलीतले 2 आमदार आहेत, एक सुधीर गाडगीळ असतील किंवा सुरेश खाडे असतील, हे सुद्धा आता यांचं जवळजवळ अनेक टर्म आमदार असल्यामुळे त्यांचासुद्धा एक प्रकारची लिथार्जी त्यांच्यामध्ये आलेली आहे. त्यामुळे ते सुद्धा फार मोठ्या प्रमाणात किती काम करतात हा प्रश्न आहे. दुसरा गोपीचंद पडळकर हे जतचे आमदार आहेत, पण त्यांचं राज्यव्यापी व्याप आणि हिंदुत्वाची प्रतिमा ह्या सगळ्या गोष्टी असेल, धनगर समाजाचा आंदोलनाचा विषय असेल, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन ते राज्यव्यापी फिरतात. त्यामुळे जिल्ह्यातल्या 4 आमदारांचा समन्वय कोण घडवणार असा प्रश्न आहे. पालकमंत्री येतात जिल्ह्यामध्ये, पालकमंत्र्यांनी सगळीकडे आढावा बैठक घेण्याची आवश्यकता असताना ते फक्त सांगली आणि मिरज एवढ्यापुरतं मर्यादित राहतात. त्याने जिल्ह्यामध्ये ज्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या गोष्टी होत नाहीत. सम्राट महाडिक हे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यामुळं त्यांचा वावर आणि त्यांच्या पक्ष संघटनेवरची पकड हा सुद्धा विषय या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्यानंतर देशमुख बंधूंचा वाद आपण म्हणतोय पलूस कडेगावला, तिथं संग्रामसिंह देशमुख आणि पृथ्वीराज देशमुख यांच्यामध्ये मतभेद आहे. त्याचा फटका आपल्याला जिल्हा परिषद निवडणुकीत दिसला. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पुरतं पानिपत पलूस कडेगाव तालुक्यामध्ये झालं. नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंत मोहिते .सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच झालेली आहे आणि जिल्हा परिषदेवर, सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकलेला आहे. शरद पवार गटाचे अध्यक्ष निवडून आले आहेत आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष निवडून आलेले आहेत. त्यामुळं आता जिल्हा परिषदेचं राजकारण वेगानं सुरू झालं आहे. पण या सगळ्या जिल्हा परिषदेमध्ये बाकीच्या आपण पश्चिम महाराष्ट्र की बाकीचा सगळा अभ्यास केला तर सांगलीमध्ये जो भाजपला फटका बसलेला आहे, त्यामुळं भाजपला आत्मपरीक्षणाची वेळ आलेली आहे. म्हणजे इथं आपण चंद्रकांतदादा पाटील यांचं जर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचं स्टेटमेंट पाहिलं असेल तर ते म्हणत होते की भाजपचाच अध्यक्ष या ठिकाणी होणार. त्यानंतर महायुती आमच्याबरोबर आहे, महायुतीचे घटक पक्ष आमच्याबरोबर आहेत, आमची चर्चा सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये साम, दाम, दंडभेद वापरून या सगळ्यांचा भाजपचाच अध्यक्ष होईल असं काही लोकांचं, काही विश्लेषकांचं म्हणणं होतं. पण या सगळ्या विश्लेषकांचं आणि चंद्रकांत दादांच्या सगळ्या अपेक्षांना फाटा देत विश्रुत कदम आणि जयंत पाटील यांनी मात्र करेक्ट कार्यक्रम करत महाविकास आघाडीचा झेंडा जिल्हा परिषदेवर फडकवला आहे. आता जिल्हा मध्यवर्ती बँक, सांगली बाजार समिती आणि जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचं वर्चस्व तयार झालेलं आहे. पण भाजपला आत्मपरीक्षणाची करण्याची का गरज आहे? तर भाजपला आपण जर पाहिलं असेल तर नगरपालिका निवडणुकीत सुद्धा फक्त 2च नगरपालिका या भाजपला सत्तेत आलेल्या होत्या. एक आटपाडीची नगरपालिका आणि एक जतची नगरपालिका. त्यामुळे इतर नगरपालिका सुद्धा भाजपला जिंकता आलेले नाहीत किंवा त्यांच्या मित्रांना जिंकता आले नाहीत. तर अशा प्रकारचे भाजपनं खूप मोठी ताकद लावून सुद्धा नगरपालिकेमध्ये त्यांना फारसा प्रभाव पडता आला नव्हता. त्यानंतर आपण जर महानगरपालिका निवडणूक बघितली तर महापालिका निवडणूक सुद्धा स्वबळावर भाजपनं बऱ्यापैकी निवडणूक लढवलेली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेनेला बरोबर घेतलं नव्हतं, राष्ट्रवादीशी सुद्धा चर्चा त्यांनी केलेली नव्हती आणि शेवटी जनस्वराज्याला पक्षाला सुद्धा, म्हणजे जो जनस्वराज्य पक्ष त्यांच्याबरोबर कायम राहिलेला आहे त्या पक्षाला सुद्धा बरोबर घेतलेलं नाही. आणि अशा वेळेला त्यांना स्वतः 55 जागा 45 जागा मिळतील अशा प्रकारची चर्चा त्यांचे नेते करत होते. पण आपण जर पाहिलं तर 78 पैकी फक्त 39 जागा भाजपला जिंकता आल्या आणि भाजपला मग पुन्हा तिथं राष्ट्रवादी अजित पवारांचा पक्ष आणि शिवसेनेची अशी मदत घ्यावी लागली. त्यामुळे स्वबळावरची सत्ता त्यांना काही मिळवता आली नाही आणि ते आपण पाहिलं. जिल्हा परिषदेमध्ये 61 जागा
होत्या. 100 जागापैकी 50 जागा म्हणजे सर्वाधिक जागा जिल्ह्यातल्या भाजपनं लढवलेल्या होत्या. पण भाजपला आपल्याला माहीत आहे की भाजपचं अतिशय धूळदाण झाली. भाजपला ज्या जागा 50 लढवल्या त्यापैकी फक्त 16 जागा जिंकता आल्या आणि त्या 16 जागामध्ये सुद्धा फक्त 2च तालुक्यामध्ये त्यांना जास्तीत जास्त जागा मिळाल्या. म्हणजे एक तर मिरजमध्ये आणि जतमध्ये या 2 तालुक्यामध्येच फक्त त्यांचा सगळा 90% परफॉर्मन्स राहिलेला आहे. आणि 10 तालुके जिल्ह्यात आहेत. ते 10 तालुक्यापैकी 2 तालुक्यांमध्ये चांगला परफॉर्मन्स आणि वाळवा आणि आटपाडीमध्ये फक्त एक-एकच जागा अशी आलेली आहे आणि उर्वरित 6 जिल्ह्यामध्ये भाजपचा एकही जिल्हावर सदस्य नाही. त्यामुळं भाजपला एक मोठ्या प्रमाणाचा सेटबॅक बसलेला आहे. म्हणजे त्यांचे पालकमंत्री त्यांचे आहेत, केंद्रात राज्यात त्यांची सत्ता आहे. आपण म्हणतो तर डबल इंजिन, ट्रिपल इंजिन आहे. त्यानंतर त्यांचे 4 आमदार आहेत जिल्ह्यामध्ये. त्यानंतर फार मोठी पक्ष संघटना आहे. अतिशय मोठे ताकदीनं सगळे काम करतात. वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात. नरेंद्र मोदींसारखं मोठं नेतृत्व आहे. देवेंद्र फडणवीसांचं राज्यात नेतृत्व आहे. तरीसुद्धा 6 तालुक्यांमध्ये एकही जिल्हा परिषद सदस्य भाजपला निवडून आणता आलेलं नाही आणि फक्त 2 तालुक्यामध्ये एक सदस्य निवडून आला. त्यामुळं त्यांची ताकद अतिशय मर्यादित असल्याचं सिद्ध झालेलं आहे. त्यानंतर आपण पाहिलं असेल महापालिकेत सुद्धा सत्ता आली. महापालिकेत महापौर भाजपचा बसला. पण आपण जर पाहिलं असेल तर जर स्थायी समिती सभापतीपदी ज्या वेळेला अतुल माने यांची निवड झाली त्यावेळेस सुद्धा भाजपची अंतर्गत गटबाजी आपल्याला दिसली. त्यावेळेला त्या अतुल मानेंच्या पदग्रहण सोहळ्याला आमदार सुधीर गाडगीळ असतील, त्यांच्या पत्नी असतील, त्यांचा मुलगा असतात, गाडगीळ कुटुंबीय उपस्थित राहिले सगळे. पण भाजपच्या इतर नेत्यांनी मात्र त्या सोहळ्याकडे पाठ फिरवली. अक्षरशः महापौर धीरज सुरुची हे सुद्धा त्यांच्या पदग्रहण सोहळ्याला उपस्थित राहिलेले नाहीत. त्यामुळे भाजपची गटबाजी सगळ्यांसमोर आली. एका बाजूला महापालिकेतली गटबाजी आहे, एका बाजूला जिल्हा परिषदेची गटबाजी आहे, एका बाजूला नगरपालिकेची गटबाजी आहे. या सगळ्या गटबाजीचा मोठा फटका भाजपला बसतोय. दुसऱ्या बाजूला भाजपचे 4 आमदार आहेत. ते 4 आमदार म्हणजे एक सत्यजित देशमुख आहेत, ते शिराळ्यात आहे. ते शिराळ्यातनं सांगलीत फारसे येत नाहीत. त्यामुळे ते पालकमंत्र्यांनी त्यांचा समन्वय किती आहे याच्याबद्दलचा विषय आहे. त्यानंतर सांगलीतले 2 आमदार आहेत, एक सुधीर गाडगीळ असतील किंवा सुरेश खाडे असतील. हे सुद्धा आता यांचं जवळजवळ अनेक टर्म आमदार असल्यामुळे त्यांचा सुद्धा एक प्रकारची लिथार्जी त्यांच्यामध्ये आलेली आहे. त्यामुळे ते सुद्धा फार मोठ्या प्रमाणात किती काम करतात हा प्रश्न आहे. दुसरा गोपीचंद पडळकर हे जतचे आमदार आहेत, पण त्यांचं राज्यव्यापी व्याप आणि हिंदुत्वाची प्रतिमा ह्या सगळ्या गोष्टी असेल, धनगर समाजाचा आंदोलनाचा विषय असेल, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन ते राज्यभर फिरतात. त्यामुळे जिल्ह्यातल्या 4 आमदारांचा समन्वय कोण घडवणार असा प्रश्न आहे. पालकमंत्री येतात जिल्ह्यामध्ये, पालकमंत्र्यांनी सगळीकडे आढावा बैठक घेण्याची आवश्यकता असताना ते फक्त सांगली आणि मिरज एवढ्यापुरतं मर्यादित राहतात. त्याने जिल्ह्यामध्ये ज्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या गोष्टी होत नाहीत. सम्राट महाडिक हे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामुळं त्यांचा वावर आणि त्यांच्या पक्ष संघटनेवरची पकड हा सुद्धा विषय या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्यानंतर देशमुख बंधूंचा वाद आपण म्हणतोय पलूस कडेगावला, तिथं संग्रामसिंह देशमुख आणि पृथ्वीराज देशमुख यांच्यामध्ये मतभेद आहे. त्याचा फटका आपल्याला जिल्हा परिषद निवडणुकीत दिसला. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पुरतं पानिपत पलूस कडेगाव तालुक्यामध्ये झालं. तर या सगळ्या गोष्टी म्हणजे अंतर्गत गटबाजीनं पोखरलेला भाजप आहे. या भाजपला सावरायचं कसं? त्यानंतर आता जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद पण गेलेलं आहे. त्यामुळे नेमकं आपला पक्ष राज्यात आणि देशात सत्तेवर असताना सुद्धा एवढी प्रचंड आपली ताकद असताना सुद्धा जे अपयश मिळते त्याचं आत्मपरीक्षण हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं पाहिजे, 4 आमदारांनी केलं पाहिजे, पक्ष संघटनेने केलं पाहिजे. नेमकं काय चुकतंय आणि त्यांनी आपल्या कामाची दिशासोड ठरवून घेतली पाहिजे. म्हणजे फक्त आमचा अध्यक्ष होणार, आमचं हे होणार यापेक्षा नेमकं काय करणार, लोकांची कनेक्ट कसा राहावा. आता गॅसचा प्रॉब्लेम आहे, त्यानंतर टाकारे मसा टेंबूचा प्रश्न आहे, नदीत पाण्याचा प्रश्न येतोय, शिरंदलाचा प्रश्न आहे, महानगरपालिकेचे प्रश्न आवाजून उभे आहेत. त्यानंतर आपण बघतोय की आता राज्याचा अर्थसंकल्प झाला, पण सांगली जिल्ह्याला किती निधी मिळाला, कुठल्या योजनेला किती पैसे मिळाले, कुठल्या जिल्ह्याच्या विकासाला पैसे मिळायचं कुठलीच माहिती जनतेला नाही. तर भाजपला ह्या सगळ्या निमित्तानं एकदा आत्मपरीक्षण करावं लागेल. कारण केवळ फक्त आमचा पक्ष जगात भारतात 1 नंबर आहे असं सांगून चालणार नाही. सांगलीमध्ये मात्र त्यांच्या पक्षाची अवस्था ही 4 शकलं पडल्यासारखी झालेली आहे. त्यामुळे या सगळ्यांना एकत्र बांधून एकत्र चर्चा करून सगळ्यांना चंद्रकांत पाटलांना सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागेल. अन्यथा भाजपला मात्र महाविकास आघाडीची एकत्र आलेली नेते आहेत ते फार मोठं आव्हान पुढच्या काळात उभं केल्याशिवाय राहणार नाही.